आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊ या स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं मी शेफ देवव्रत जातेगावकर मनापासून स्वागत करतो. मी क्रूजवर काम करत होतो, त्यानिमित्ताने जग फिरणं झालं. अगदी लंडन ब्रिज, लिनिंग टॉवर ऑफ पिसा, पनामा कॅनल, इजिप्तचे पिरॅमिड सगळं बघणं झालं. म्हणजे जाऊ तिथे पाहू हे इंटरेस्टिंग होतंच, पण त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग होतं जाऊ तिथे खाऊ. आता तुम्हाला माहीतच आहे की हाँगकाँगचं नाईट लाईफ किती प्रसिद्ध आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग मला वाटलं तिथलं फूड लाईफ. बरं का, तिथे नाईट मार्केट असतं आणि ते रात्रभर चालू असतं आणि सगळ्या गोष्टी विकायला असतात, धमाल चालू असते रात्रभर. आणि तिथे छोट्या छोट्या गाड्या असतात आणि त्या गाड्यांमध्ये ना असं सी फूड असतं. सी फूड, प्रॉन्स, ड्राईड श्रिम्प्स, स्नेक्स असे सगळे प्रकार ठेवले असतात आणि या सगळ्या गोष्टी वापरून तिथले शेफ्स रात्रभर मस्त डेलिकेसीज करत असतात. धमाल म्हणजे आम्ही तर फारच धमाल केली तिकडे. आणि हाँगकाँगच्या नंतर आम्ही गेलो थायलंडला. तर थायलंडला असं बघितलं की आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी म्हणजे आपले जे क्युझिन आहे त्याच्याशी सिमिलरिटीज पण आहेत आणि डिफरन्सेस पण आहेत. आता सिमिलरिटी म्हटलं तर तिथे कोकोनट मिल्क, चिंच आणि लाल मिरची याचा सगळ्यांचा वापर होतो. आणि डिफरन्सेस म्हटलं तर लेमन ग्रास, गलांगल, काफिर लाईम यासारख्या फ्रेग्रंट गोष्टींचा वापर केलेला दिसतो. तर माझ्या या थायलंड हाँगकाँगच्या ट्रिपमध्ये मला काही रेसिपीज आवडल्या. त्यापैकी 2 रेसिपीज आज मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. सुरुवात करायची? चला तर मग किचनकडे. मला माहित आहे की रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं खायला आपल्याला नेहमीच आवडतं, म्हणूनच आज मी मस्त 2 इंटरेस्टिंग वेगळ्या रेसिपीज आणल्या आहेत. एक आहे थाय कॉर्न चिली स्टिक्स आणि दुसरी आहे हाँगकाँग चिकन नूडल्स. सुरुवात करणार आहोत थाय कॉर्न चिली स्टिक्स पासून आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिले बघूया. ते आहे उकडून घेऊन बारीक केलेले मक्याचे दाणे, बॉइल्ड पोटॅटो, लाल मिरचीची पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, कांदा, लेमन ग्रास, लिंबू, कोथिंबीर, आलं, बेसिलची पानं, सीझनिंग पावडर, ग्रीन चिली आणि मीठ. सगळ्यात आधी मका आणि बटाटा हे मिक्स करून घेऊया एका बाउलमध्ये. मका पहिले उकडून घेतलेला आहे, नंतर बारीक ठेचून घेतलेला आहे. मीठ घालूया. थोडीशी सीझनिंग पावडर, तेल घेऊया. जगभरात थाय करीज फेमस आहेत, जसं की थाय ग्रीन करी, रेड करी, येलो करी. याच्यामध्ये बेस हा कोकोनट मिल्कचाच असतो, पण वापरणारे साहित्य ते बदलतात. जसं की रेड करी असेल तर लाल मिरचीची पेस्ट वापरली जाते आणि ग्रीन करी असेल तर कोथिंबीर, बेसिल याची पेस्ट वापरली जाते, म्हणजे रंग बदलतो. करीचे, थाय करी पेस्टचे डबे आजकाल रेडीमेड बाजारामध्ये उपलब्ध असतात. कधी चेक करा, ते पण वापरून बघा. थोडा कांदा. ही आपली एक स्टार्टरची रेसिपी आहे. कधीतरी स्पेशल ऑकेजन वगैरे असेल तर नेहमीचे आपले हराभरा कबाब करण्यापेक्षा किंवा काही इंडियन स्टार्टर करण्यापेक्षा तुम्ही हे ट्राय करू शकता. थोडे चेंजेस नक्कीच असायला हवे. आता आपण आलं टाकूया, हिरवी मिरची,
आणि साधारणपणे 1 चमचा लाल मिरची. आपलं हे चिलीचं, लेमन ग्रासचं आणि कांद्याचं जे मिक्सचर आहे ते परतून व्यवस्थित झालेलं आहे. आता पुढची कृती बघूया. हे जे मिक्सचर आहे आपण आता घालूया बटाटा आणि कॉर्नच्या मिश्रणामध्ये. मस्त झणझणीत असा पदार्थ होणार आहे, कारण की हिरवी मिरची, लाल मिरची दोन्ही पण टाकलेली आहे आपण, आणि लेमन ग्रासमुळे त्याला एक वेगळीच टेस्ट येणार आहे. आणि बेसिलची पानं टाकतोय मी आता, आणि कोथिंबीर, थोडा लिंबाचा रस घालूया. येस. आता काय बटाट्यामुळे आपल्याला बाइंडिंग तर येणारच आहे, पण थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर घालतो, म्हणजे आपण जेव्हा या स्टिक्स बनवू ना तर त्या व्यवस्थित जो मसाला आहे तो चिटकून राहील. सगळं एकत्र करून घेऊया व्यवस्थित. कॉर्न चिली स्टिक्सचं मिक्सचर तयार आहे. आता आपल्या स्टिक्स आपण रेडी करून घेऊया. बॅम्बू स्टिक्स आपण वापरतोय. हे मिक्सचर असं घ्यायचं आणि त्याला असा लांबट आकार द्यायचा आहे आपल्याला, आणि या स्टिक्सवर लावायचं आहे. थोडंसं मी असं चपट करून घेतो. जेव्हा तुम्ही फिशचे असे काही करत असाल किंवा स्टिक्स किंवा फिश केक्स वगैरे कराल थाय पद्धतीचे, तर तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे रेडीमेड थाय करी पेस्ट पण वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये फक्त बस आपल्याला थोडे फ्रेश हर्ब्स टाकायचे आहे, बेसिल, कोरिएंडर वगैरे, असे चिली वगैरे थोडंसं टाकायची आहे. आणि त्या चिली पेस्ट, त्या थाय करी पेस्टमध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी असतात, जसं की लेमन ग्रास, काफिर लाईम, याचं सगळं मिक्सचर त्याच्यात असतं. थोडंसं तेल घालू आणि ह्या स्टिक्स आपण शॅलो फ्राय करून घेऊया. आपल्या स्टिक्स होत आहेत तोपर्यंत आपण गार्निशिंग करून घेऊया. मी इथे केलं लाल मिरचीचं फ्लावर आणि स्प्रिंग अनियन वापरूया. पातीच्या कांद्याची छोटीशी फुलं आहेत आणि गाजराची फुलं. ते होतं तिथपर्यंत तुम्हाला पटकन दाखवतो गाजराचं एक फूल कसं करायचं ते. बघा, असे हे 3 भाग कापायचे. हा मधला भाग काढून घ्यायचा असा, आणि फक्त याला असं स्लाइस करायचं. असे 3 कट्स द्यायचे बस, आणि थोडस असं मधला भाग काढून घ्यायचा, सेंटरचा भाग. बस, सिंपल गाजराचं फूल तयार होतं. स्टिक्स तयार आहेत आपल्या चिली कॉर्न स्टिक्स. सोबत देऊया चिली सॉस. तयार आहे कॉर्न चिली स्टिक्स. साहित्य आणि कृती लिहून घ्या. थाई कॉर्न चिली स्टिक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड, उकडलेला बटाटा, लाल मिरचीची पेस्ट, कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा, लेमन ग्रास, लिंबू, कोथिंबीर, बेसिलची पानं, सिझलिंग पावडर, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मक्याच्या दाण्यांची भरड घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, मीठ आणि सिझलिंग पावडर घालावी. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लेमन ग्रास, कांदा, आलं, हिरवी मिरची आणि लाल मिरची पेस्ट घालून
मिश्रण परतून घ्यावं. मक्याचे दाणे आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये हे लेमन ग्रासचं परतलेलं मिश्रण, बेसिलची पानं, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे लांबट गोळे करून ते बॅम्बू स्टिक्सनं लावावे. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये या बॅम्बू स्टिक्स शालो फ्राय करून घ्याव्यात. लाल मिरची, पातीचा कांदा आणि गाजराचं गार्निशिंग करावं आणि टोमॅटो सॉस बरोबर हे स्टार्टर सर्व्ह करावं. आता आपण बघितली थाय कॉर्न चिली स्टिक्स, एक स्टार्टरची रेसिपी. आणि आता आपण वळणार आहोत एका मेन कोर्सकडे, हाँगकाँग चिकन नूडल्स. येस, आपल्या सगळ्यांचाच आवडता प्रकार, नूडल्सचा प्रकार. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य: नूडल्स उकडून घेतलेले, चिकनचे स्ट्रिप्स, गाजर, कलर्ड पेपर्स, पातीचा कांदा, मशरूम्स, लसूण, व्हिनेगर, ऑयस्टर सॉस, सीझनिंग पावडर, सोया सॉस, चॉप जिंजर, साखर, मीठ आणि चिली पेस्ट. सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. त्याला मॅरिनेशनसाठी चिली, सोया, बाकीच्या गोष्टी लावणार आहोत. आणि मॅरिनेट करून नंतर आपल्याला चिकन थोडंसं परतून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी चिकन घेऊया. सोया सॉस, चिली पेस्ट, मीठ थोडं कमी टाकायचं कारण सोया सॉस मध्ये मीठ असतं, किंचित साखर आणि सीझनिंग पावडर. हे चिकन आपण मॅरिनेट करून पहिले थोडंसं परतून घेणार आहोत. मॅरिनेट केल्यामुळे ते व्यवस्थित, त्याला जो मसाला लावलेला, ज्या गोष्टी लावलेल्या आहेत आपण, त्या व्यवस्थित चिकनच्या आतपर्यंत जातील, त्याची टेस्ट वाढेल. आणि आपण थोडं चॉप जिंजर घालूया. आता पुढच्या कृतीकडे वळूया. आता चिकन आपल्याला थोडंसं परतून घ्यायचंय. आणि परतून घेतल्यानंतर ते जे काही कढाई किंवा जे काय तुम्ही वापराल ते धुवायचं नाहीये, त्याच्यामध्येच आपल्याला पुढची कृती करायची. कारण की चिकनचे ज्युसेस किंवा जे काय मॅरिनेशन आहे ते सगळं या भांड्यामध्ये असणार आहे. आणि तो मसाला जो आहे किंवा ते ज्युसेस आहेत ते सगळे आपल्या नूडल्स मध्ये गेले पाहिजे. त्याने अजून टेस्ट वाढते. या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यांनी टेस्ट मध्ये फरक पडतो बरं का. हाय फ्लेमवर आपल्याला चिकन परतून घ्यायचंय. त्याला खूप जास्ती आपल्याला शिजवायचं नाही बरं का. ते टेंडर राहिलं पाहिजे, असं मॉइस्ट राहिलं पाहिजे, छान ज्युसी राहिलं पाहिजे. आणि आता या उरलेल्या तेलामध्ये मी थोडंसं अजून तेल टाकणार आहे. आता घालूया गार्लिक, थोडं जिंजर, कांदा. तर या रेसिपीमध्ये आता मी चिकन वापरलेलं आहे. पण आपल्याला हीच रेसिपी व्हेज वगैरे करायची असेल तर तुम्ही टोफू वापरू शकता. प्रोसेस तीच ठेवा. आणि ऑयस्टर सॉस मी वापरणार आहे. पण ऑयस्टर सॉस जर नसेल तर त्याला अवॉइड करा. किंवा आजकाल व्हेज ऑयस्टर सॉस पण मिळतो, म्हणजे मशरूमपासून बनवलेला असतो, तो पण मिळतो. पण नसेल तरी काही हरकत नाही. आपली रेसिपी कुठल्याही गोष्टीमुळे थांबली नाही पाहिजे. आता घालूया मशरूम्स, गाजर आणि रंगीत मिरच्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, नूडल्स वगैरे करताना ना या भाज्या आहेत या आपल्याला थोड्याशा कच्चट ठेवायच्या बरं का. म्हणजे नूडल्स खाताना दाताखाली आल्यानंतर छान लागतात त्या भाज्या. त्याच्यामुळे फुल डन नाही करायचं आहे आपल्याला. घालूया थोडासा सोया सॉस, ऑयस्टर सॉस, थोड़ा सीजनिंग पाउडर, मीठ,
थोडीशी साखर. साखर कशासाठी तर या ज्या टेस्ट आहेत त्या बॅलन्स करण्यासाठी. चिली पेस्ट घालूया थोडीशी, जास्त नाही घालत आहे आपण कारण की आपण चिकन मध्ये पण चिली पेस्ट घातलेली आहे. मस्त. आणि आता घालूया नूडल्स. मुलं तर नूडल्ससाठी 12 महिने खाण्यासाठी तयार असतात नाही. आता हॉटेल्स मधले आमचे जे रेंज असतात त्या हाय फ्लेम असतात, पण घरी ते शक्य नाही. हाय फ्लेममुळे काय होतं की त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो. पण ठीक आहे, तुम्ही इन्ग्रेडियंट्स करेक्ट वापरा आणि प्रोसेस फॉलो करा, टेस्ट तशीच होईल. थोडंसं मी लांब लांब कापलेलं जिंजर टाकतोय आणि सगळ्यात शेवटी लांब कापलेला पातीचा कांदा. वाव, मस्त. थोडंसं व्हिनेगर घालूया आता. आणि थोडंसं मीठ लागेल अजून. प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार आहेत हाँगकाँग चिकन नूडल्स. साहित्य आणि कृती लिहून घ्या. हाँगकाँग चिकन नूडल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले नूडल्स, चिकन स्ट्रिप्स, गाजर, हिरव्या, पिवळ्या आणि लाल भोपळी मिरचीचे तुकडे, कांद्याची पात, साधा कांदा, मशरूम्स, लसूण, व्हिनेगर, ऑयस्टर सॉस, सिझलिंग पावडर, सोया सॉस, बारीक चिरलेलं आलं, साखर, मीठ आणि चिली पेस्ट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन स्ट्रिप्स घेऊन त्यामध्ये सोया सॉस, चिली पेस्ट, मीठ, साखर, सिझलिंग पावडर आणि बारीक चिरलेलं आलं घालून चिकन स्ट्रिप्स अर्धा तास मॅरिनेट करून घ्याव्यात. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन परतून शिजवून घ्यावं. कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये आणखी तेल घालून त्यामध्ये लसूण, आलं आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मशरूम्स, गाजर, पिवळ्या, हिरव्या आणि लाल भोपळी मिरच्यांचे तुकडे, सोया सॉस, ऑयस्टर सॉस, सिझलिंग पावडर, मीठ, साखर, चिली पेस्ट, वाफवलेले नूडल्स, शिजवलेला चिकन स्ट्रिप्स, आलं, पातीचा कांदा, व्हिनेगर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून शिजवून घ्यावं. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढावं. वरून गाजर, कांदा आणि कोथिंबीरीचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. असं म्हणतात, व्हेन इन रोम बिहेव लाईक अ रोमन. मी तर म्हणेन हे फूडला पण लागू आहे. तुम्ही कुठेही जाता, वेगवेगळ्या देशात जाता, तर तिथलं फूड नक्की ट्राय करून बघा. ते फूड तुम्ही जर ट्राय नाही केलं तर तुम्हाला तिथली खाद्य संस्कृती कशी करणार हो. आय एम शुअर तुम्ही जेव्हा जाल ते तुम्ही सगळं ट्राय करालच. पण तोवर आपण आज केलेल्या रेसिपीज हाँगकाँगच्या आणि थायलंडच्या त्या तुम्ही नक्की करून बघा. त्याची चव घ्या आणि मला कळवायला विसरू नका. तुमच्याकडे पण काही चांगल्या रेसिपीज असतील तर त्या पण आम्हाला कळवा. त्याच्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. हाँगकाँग आणि थायलंडची सफर झाली. आता लागूया परतीच्या प्रवासाला. बट डोंट वरी, बी हॅपी. पुढच्या आठवड्यात 2 इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन मी येणारच आहे तुमच्या भेटीला. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडणार. आज अक्षय तृतीया आहे.
वर्षातल्या 3.5 मुहूर्तांपैकी एक. तर आजच्या या मुहूर्तावर आम्ही दिवसभर गोड खायचं ठरवलंय.